नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज. जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 1 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार, या ठिकाणी 5,000 पार. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 1 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार, या ठिकाणी 5,000 पार. पण असं काय घडणार आहे 1 जानेवारी नंतर की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 1 जानेवारी नंतर 5,000 पार. हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, याच सर्वात महत्त्वाच्या सवालाचा आज आपल्याला जबाब दिला जाणार आहे. परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्याच्या अनुसार आता 1 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार, 5,000 पार. पण असं काय घडणार आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता 1 जानेवारी नंतर की ज्याच्यामुळे आता 1 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 5,000 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी आहे ती दर पातळी मागच्या 3-4 दिवसामध्ये सुधारली. जो सोयाबीनचा बाजारभाव हा आठवड्यापूर्वी 4,000 ते 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता, तो सोयाबीनचा बाजारभाव आजच्या कंडिशनला 4,300 ते 4,700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय. मग अशा परिस्थितीमध्ये प्रथम हे समजून घ्यावं लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात ही तेजी का आली व असं काय घडणार की ज्यामुळे 1 जानेवारी नंतर आता सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होऊ शकतो. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन दिसत आहे ते तब्बल 25% घटण्याची दाट शक्यता आहे. आणि याच्यामुळे काय झाले की सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये सुरुवातीपासून गॅप दिसायला लागलाय. दुसरीकडे आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू आहे आणि मध्य प्रदेश हे सर्वात महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य. आणि आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये एकूण उत्पादनाच्या जवळपास 70 ते 75% सोयाबीन हे मार्केटमध्ये आले. मग अशा परिस्थितीत मध्य प्रदेशमध्ये फार कमी सोयाबीन शिल्लक आहे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं महाराष्ट्र व इतर राज्यांचं संपूर्ण समीकरण तर इथं सुद्धा हमीभावावरती बऱ्यापैकी सोयाबीन खरेदी सुरू आहे. ओव्हरऑल उत्पादन कमी, दुसरीकडे सरकारनं सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात केली, म्हणजे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप दिसून येत आहे. आणि हा जो गॅप आहे तो हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसत आहे. यामुळे मागच्या 2-3 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जसा सुधारलाय तशी ही सुधारणा इथून पुढे याच पद्धतीनं कंटिन्युअस राहील. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा 5-6 जानेवारी जेव्हा मार्केट रिओपन होतील तेव्हा सुधारायला सुरू होणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर खालच्या साईडनं फंडामेंटल्स जे काय आहेत ते बघून या ठिकाणी सोयाबीनसाठी फंडसुद्धा अलॉट होण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात $12.5 प्रति बुशेल्सपर्यंत स्थिरावताना दिसणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चिन्ह संकेत व देशातील असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती ही 1 जानेवारीनंतर सोयाबीनच्या दराला 5,000 पार घेऊन जाताना दिसू शकते. मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं, सोयाबीनची विक्री कधी करायची हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, बाजाराचा भाव आपल्याला सोयाबीनचा जर या ठिकाणी मिळायला लागला तर माझं मत आहे 100-200ची असणारी या ठिकाणी हमी भावातील तफावत सोडून द्यायला पाहिजे. कारण हमी भावावरती सोयाबीन विकलं तर तो नंबर लागेपर्यंत थांबावं लागेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपलं संपूर्ण सोयाबीन घेतल्या जात नाही, त्यातली चुरी वगैरे जे ते आपल्याला परत दिली जाते. त्यानंतर लाईनमध्ये लागावं लागते, पेमेंट यायला उशीर लागतो. 100-200चा फरक असेल तर आपण खुल्या बाजारात विकू शकतात. फरक भरपूर असेल तर तुम्ही हमीभावाचा या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू शकतात आणि जो कास्तकार बांधव मे जूनपर्यंत आंबेल त्याला तर 6,000चा भाव मिळणार आहे. यामुळे काही टेन्शन घ्यायची अजिबात या ठिकाणी गरज नाही आहे. पण विचार करून निर्णय घ्यावा ज्यामुळे विक्री केल्यानंतर आपला होऊ शकेल या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.